मावस सासूच्या घरी तर आलोत, पण त्या बहिणीला बघून एवढं शॉक झाल्या ना, कारण की माझ्या सासूबाई जास्त कुठे जात नाही. त्या लई दिवसानंतर त्या भेटल्या होत्या. मला तर वाटलं ते एकनोरीच्या गळ्यातच पडत्या, पण त्या तर शांत बसून गप्पा मारित होत्या. ते म्हणलं चला पाहुण्याला काहीतरी लिंबू सरबत करू. आम्ही म्हणलं लिंबू सरबत नको, आंब्याचं सीझन चालू आहे, 4-5 आंबेच द्या खायला. मग काय बसलो आंबे खायला. आंबे तर खाल्ले, पण जिथं बसलो होतो ना तिथं नेमकं डोक्यावर जांभळीचं झाड होतं. मग काय पोरं लगेच माकडावून उड्या आणायला लागले. म्हणलं थांबा बाबा हो, मीच देते तुम्हाला पाडून जांभळ. मग काय आंबे जांभळ खाऊन झाले. मग चला म्हणलं आता पुढच्या पाहुण्याकडे. पुढच्या पाहुण्या तरी कशाला सोडायची, सगळे वाटावरच होते. चला म्हणलं या पण पाहुण्याकडे जाऊन येऊ एकदा. ज्या पाहुण्यांना भेटायला गेलतो ना ते पाहुणेच तिथं नव्हते. मग काय दुसऱ्या घरी गेलो. चला म्हणलं इथं तरी कुणीतरी सापडन. ते पण पाहुणे घरी नव्हते, पण कोणीतरी त्यांना निरोप दिला तुमची बहीण आलेली आहे. मग आले पाहुणे पळतच आले, पण हातात काठी होती. आम्हाला वाटलं बाबा आम्हाला हानतेत का काय काय नु, पण नाही मी तर मजाक करीत होते थोडासा. पाहुणे कशाला आम्हाला हानते, आम्ही तर त्यांना भेटायला आलोत ना. मस्त गप्पा चालू होत्या, पण पावसाने तर काय आमची तारामळच उडली. इतका पाऊस आला ना, वारण विजन सगळं सोबतच आलं. निघायचा टाइम झाला, पण ननंदबाईला लय गप्पाचा नाद. त्या तर निघानाच पुढे. त्यांना म्हणलं तुम्हाला यायचं की नाही आमच्या सोबत, नाही तर या मग मागून. मग निघले त्या पटकन. मग बसलो त्या एकदाच गाडी. मागच्या पाहुण्याकडे काय आंबे बिंबे खाल्ले नव्हता. तुम्ही म्हणता ना आंबे खाल्ले असतील, पण लय भुका लागल्या होत्या. मग घेतले आम्ही वडापाव खायला. सगळ्यांनी एवढे वडापाव खाल्ले ना गाडीला पण ते सहन नाही झाले, आणि गाडी होऊन बसली पंक्चर. गाडी जिथं पंक्चर झाली होती ना तिथं तर आमचं गावच होतं. मग काय नेमकंच माझे सासरे तिथं आंबे घेऊन आले होते. मग आम्ही घेतला एक आंबा आणि बसलो खात तिथं रोडला. आंबे खाऊस तर काय ड्रायव्हरनी गाडीचं पंक्चर पण काढून ठेवलं होतं. मग चला म्हणले गडावर एकदाच जाऊन येऊ. गड काय आमच्या तिथून जास्त लांब नाहीये बरं काय, 1 किलोमीटर आहे. मग काय एकदाच पोहोचलो गडावर. गडावर गेलं ना एवढं भारी वाटत होतं ना, एकदम मनाला शांती भेटत होती. मस्त दर्शन ते घेतले, फोटो वगैरे काढले. मग चला म्हणलं एकदा बाबाला भेटून येऊ. गप्पा चप्पा मारल्या, पाया पडलोत आणि मग निघालोत घरी. आता गडावर एवढं भारी वाटत होतं ना, असं वाटलं खालीच नाही जाऊ आता, पण काय करणार, जावंच लागेल ना घरी. गाडीत बसलो मग पोहोचलो एकदाच्या घरी. आजच्यासाठी एवढंच. टाटा बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मला फॉलो करून ठेवा.